नमस्कार, जय महाराष्ट्र. एसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जवळपास 3 वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आपल्यासोबत स्वतः मंत्री महोदय नामदार भरत शेठ उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. शेठ, काल माणगाव आणि आज महाड पोलादपूर मध्ये आपण उमेदवारी अर्ज दाखल करताय. कशा प्रकारचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो? हजारो कार्यकर्ते शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे उपस्थित होते. आज आम्ही इथं उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आज आपण पाहिलं हा उत्साह हा त्यांच्या विजयाची नांदी आहे. आपण बघितलं तर संपूर्ण रायगड जिल्ह्याचा विचार केला तर विरोधी पक्षाकडून युती आणि आघाडी निर्माण केली जात आहे, परंतु आपल्याकडून स्वबळावरती निवडणूक लढवली जात आहे. सत्तेचं समीकरण हे रायगड जिल्ह्यामध्ये पुढील काळामध्ये कशा प्रकारे असणार आहे? आता आम्ही केंद्रात युतीमध्ये आहोत, महाराष्ट्रात युतीमध्ये आहोत. इथं जशी संख्याबळ होईल तसं ठरवलं जाईल. आजच काय सांगता येणार नाही कोणाचे किती उमेदवार येतील किंवा काय, परंतु शिवसेनेचे जेवढे उमेदवार आम्ही उभे करू तेवढे निवडून आणण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू. आपल्या विधानसभेतील 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समितीच्या निवडणुकीची ही जागाची उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे. त्या प्रसंगी आपण काय सांगाल? 9 जिल्हा परिषद आणि 19 पंचायत समिती आहेत, कारण एक अर्धी आमच्याकडे येते. त्याच्यामुळे या सगळ्या घेण्याचा आमचा मानस आहे आणि ते आम्ही सगळ्या घेऊ. धन्यवाद शेठ, तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिली. आपल्यासोबत नामदार श्री भरत शेठ गोगोले साहेब उपस्थित होते. आपण त्यांच्याकडून जाणून घेतलंय की विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी किरण मोहिते, पोलादपूर, रायगड.